पैसे कमवून देताय तोपर्यंत तुम्हाला घरात किंमत आहे. जर तुम्ही एकदा वयहून आडवा पडला घरात, सून म्हणती चांगली चांगली गेली, हे जाई की एम कुठं रजवर फिजवर हाय का काय कोणास फट गाडवा चले का तुझा संसार गेलाय फुका, खटपट करता तुझा गेला सारा वय, हरिनामा वाचून तुझी बसेल की रे दात खीर. मग कैसा बापा कैसा मामा काका, कैची बहीण कैशी ताई कैशी माई अक्का. दादा मावशी या जगात कोणच कुणाचं नाही. तात्या या जगात कोणच कुणाचं नाही. नवऱ्याला कोरोना झाला, बायको सुद्धा 30 फुटावरनं नवऱ्याला बोलायला लागली, वैवधनी बरं वाटतंय का? त्या नवऱ्याची सुद्धा बायको नाही दादा. तात्या या जगात कोणच कुणाचं नाही. समजा एखाद्या महिलेचा नवरा अटॅकनं मरू द्या, असं होणे, पण समजा एखाद्या मावशीचा नवरा अटॅकनं मरू द्या, ज्यावेळी प्रेत उचलते धन द्यायला त्यावेळी ती महिला छाती बडून म्हणते बघा, मला सोडा मला बी यांच्या संगत जळू द्या, माझं महाग काय राहिलंय मला सोडा. उगवायची डिली सोडून बघा की जाळाच्या हाय लागल्यावर म्हणाले गावाले येडं झाला का खोळ झाला, लेकराचा बाप गेला ती गेला, लेकराला आई तर असावी की. आणि ज्यावेळी म्हातारं मरत त्यावेळी ती म्हातारी चालू करते बघा, आता माझ्या बाबाला केळ चावत का ग बाई, का ग मेल्याव केळ चावत, आयुष्यभर म्हातार भुक्यान तरफाडून मेलं, तुझ्या हाताला काडी लागली नाही आणि मेल्यावर नेट करत्या. आता माझ्या बाबाला पाणी पोळ्यात ग असेल, माझा राजा लय गुणाचा होता, कुटनाच्या ढिपणीला कडबा कधी ठेवत नव्हता. म्हणून या जगात कोणच कुणाचं नाही. नाही रे वा वा नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे कोणी. हरी हरी नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे कोणी. अंतिम जाशील एकल्या प्राण्या, अंतिम जाशील एकल्या प्राण्या, माझे म्हणून नाही रे नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे कोणी. म्हणून एकनाथ महाराज म्हणतात, कैसा बापा कैसा मामा काका, कैशी बहीण कैशी ताई कैशी माई अक्का. कैसे घर कैसे दार तू भूलला शिफुका, कैसी सासू कैसी बाईल त्यानी नेला पैका. मग कुणाचं घर आणि कुणाचं दार,
कुणाची बायकान कुणाची पोर तात्या, या जगाचा नियम असा आहे, जोपर्यंत म्हैस दूध देत्या तोपर्यंत त्या म्हशीला चांगला भरडा चांगला चारा आहे. एकदा का म्हस आटली, दूध द्यायची बंद झाली का चारा बंद, भरडा बंद. जोपर्यंत तुम्ही घरासाठी बायका पोरासाठी पैसे कमवून देताय तोपर्यंत तुम्हाला घरात किंमत आहे. जर तुम्ही एकदा वयहून आडवा पडला घरात, सून म्हणती चांगली चांगली गेली, ह्याच्याही की एम कुठं रजवर फिजवर हाय का काय कोणास ठाव. म्हणून म्हणायचं आहे, कुणाचं घर आणि कुणाचं दार, कुणाची बायकान कुणाची पोर, तुम्ही कशाला करताय हा. पण माणसाला महाराज, हा. तात्या, मावशी, दादा, माणसाला एवढी संसाराची हवा आहे. एखादं म्हातारा आडवं पडलेला असू द्या, म्हणजे वय झालेलं म्हातारा आडवं पडलेला असू द्या, कधी मरेल याची गॅरंटी नसू द्या, शेवटच्या स्टेपला म्हातारा येऊ द्या, त्या म्हाताऱ्याला बघायला पै पाहुणी शेजारी पाजारी येऊ द्या आणि त्यातनं त्या म्हाताऱ्याच्या कानावर शब्द पडू देत, शेजारी 4 एकरी काय निघल्या. मराई टेकलेलं म्हातारं नेट करतंय म्हणताय, अरे रामा शेजाऱ्याचे 4 एकर निघाल्या, तेवढे घ्या बाबा घे, म्हणजे मला जीव सोडायला मोकळा. कुणाचं घर आणि कुणाचं दार, कुणाची बायकान कुणाची पोर, तुम्ही कशाला करताय हा. जन्म फुकट चाललाय राव, जन्म वाया चाललाय राव, जन्म फुकट चाललाय राव, जन्म फुकट चाललाय राव. जन्म फुकट चालला राव, जन्म वाया चालला राव, जन्म फुकट चालला राव, जन्म वाया चालला राव. कुणाचं घर आणि कुणाचं दार, कुणाची बायक आणि कुणाची पोर, तुम्ही कशाला करताय हा. जन्म फुकट चाललाय राव, जन्म वाया चाललाय राव, जन्म फुकट चाललाय राव, जन्म वाया चाललाय राव. जन्म फुकट चालला राव, जन्म वाया चालला राव, जन्म फुकट चालला राव, जन्म वाया चालला राव. मग एकनाथ महाराज म्हणतात, 12-16 मुले झाली, त्यांना झाले ना तो, कमवले द्रव्य सरून गेले, मग तुझ्या कमरेवरती हातो. अरे मग हा संसार कसा आहे, म्हणून इथं नाथ महाराज सांगतात, एका जनार्दनी संसार हा खोटा. संसार खोटा नाही, संसार आम्हाला करता येत नाही. जर संसारामध्ये परमार्थाचा चुटका असेल तर त्या संसाराला चांगला झटका मिळतो. म्हणून नामदेव महाराजांचं प्रमाण आहे, संसारी असावे, आसोनी नसावे आणि करावे भजन वेळोवेळा. म्हणून नाथ बाबा म्हणतात, एका जनार्दनी संसार हा खोटा, हरिनाम स्मरण उच्चारा, कधी न येईल तोटा. म्हणून अरे संसाराला देह सारा लावलाय घासून. अरे संसाराला देह सारा हा लावला घासून, अंतकाळी जायाच तोंड वासून, अंतकाळी जायाच तोंड वासून, अंतकाळी जायाच तोंड वाचून, अंतकाळी जायाच तोंड वाचून. अरे संसाराला देह सारा लावला घासून, संसाराला देह सारा लावलाय घासून. अरे अंतकाळी जायच रे तोंड वासून, अंतकाळी जायच रे तोंड वासून, अंतकाळी जायाच तोंड वाचून, अंतकाळी जायाच तोंड वाचून.